तालुक्यातील पाटोळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी सोमवार दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 4 वाजता संस्थेच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी बाळकृष्ण चकोर तर व्हाईस चेअरमन पदासाठी सोपान खताळे यांचे एक अर्ज प्राप्त झाल्याने व ते वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अधीन उपनिबंधक सहकारी संस्था नाशिकचे राजेश सानप यांनी केली। तालुक्यातील पाटोळे येथील संस्थेच्या कार्यालयात निवडीच्या विशेष बैठकी प्रसंगी नवनिर्वाचित संचालक राजेंद्र नावाजी खताळे, सोमनाथ बंडू कराड, रामहरी वामन खताळे, शंकर मुरलीधर आव्हाड, संजय कचरू कराड, किसन वाळीबा कराड, बाळकृष्ण मुरलीधर चकोर, नंदकिशोर खंडेराव खताळे, मंगल सोपान कराड, जिजाबाई शिवराम आंधळे, कैलास हरी साळवे, सोपान आनंदा खताळे, मधुकर पोपटराव चकोर उपस्थित होते। निवडणूक कामी सचिव बर्वे यांनी काम पाहिले। निवडीनंतर माजी सरपंच मेघराज आव्हाड, उपसरपंच देविदास कराड, सोपान कराड, काळू कराड, सुनील सांगळे, बाळू सांगळे, सुदाम पानसरे, निवृत्ती कराड, गणपत कराड, विनायक सांगळे, संजय साळवे, कैलास साळवे, पांडुरंग साळवे, शिवाजी सांगळे, श्रीराम खताळे, वसंत चकोर, दत्तू खताळे आदींनी चेअरमन, व्हाईस चेअरमन व नूतन कार्यकारिणीचा सत्कार केला। यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्याच्या आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। एसए न्यूजसाठी सुरेश कपिले। पाटोळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळासाठी आज दिनांक 4/7/2022 रोजी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन, व्हाईस चेअरमन या पदासाठी निवड होती। सदर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला। व्हाईस चेअरमन पदासाठी सोपान आनंदा खताळे यांची एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तसेच चेअरमन या पदासाठी बाळासाहेब मुरलीधर चकोर यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सदर निवडणूक पंचवार्षिक निवडणूक आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडणूक करण्यासाठी गावकऱ्यांनी, संस्थेच्या संचालक मंडळाने व सभासदांनी आणि संस्थेचे सचिव बर्वे यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे निवडणूक अधिकारी म्हणून आभार मानतो। पाटोळे गावातील सगळ्या सदस्यांनी आणि संचालकांनी जे माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सगळ्या गावचे आभार मानतो। तसेच सोसायटीचे कामकाज हे एकदम चांगल्या प्रकारे होईल याची हमी देतो। सरकारी सेवा सोसायटी पाटोळे यांच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त प्रथमतः आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ही निवड होती। तसेच याच्या आधी प्रथमतः सर्व संचालक मंडळ हे गावाने बिनविरोध निवडून दिले। प्रथमतः मी आमच्या या पाटोळे गावच्या सर्व सोसायटीच्या सभासदांचं प्रथमतः आभार मानतो, या पाटोळे गावचे आभार मानतो, या आमच्या 13 लोकांना बिनविरोध निवडून दिलं। तसेच आज अध्यक्ष, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदाची निवडणूक झाली त्यासाठी सुद्धा आमच्या संचालक मंडळांनी आदरणीय आमचे बाळासाहेब चकोर यांना चेअरमनपदी पुनश्च एकदा तिसरी पंचवार्षिक त्यांची या ठिकाणी त्यांना बसवलं, हे पण मी सर्व संचालकांचा आभार व्यक्त करतो। तसेच माझी स्वतः व्हाईस चेअरमनपदी दुसऱ्यांदा निवड केली। मी आपल्या सर्वांच्या ऋणी आहोत। आपण प्रत्येकजण म्हणता तुम्ही शब्द दिलेला मोडता, परंतु यावेळी शब्द दिलेला सर्वांच्या संमतीनं मोडला जाणार, म्हणजे सर्वांना विचारून तुम्हाला जो शब्द दिला आहे तो पूर्ण करील याची मी ब्रह्मनाथाच्या देवावरती तुम्हाला साक्ष देतो। आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत ही सोसायटी क वर्गामध्ये होती। आदरणीय बाळासाहेब चकोर हे जेव्हा चेअरमन झाले त्यांनी ब सोडून अ वर्गामध्ये सोसायटी आणलेली, परंतु आता आपल्या NDC बँकेचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपण आपले खातेदार सभासद यांना कर्ज देऊ शकलो नाही, तरी आपण दुसरा सुद्धा पर्याय त्यांनी निवडलेला आहे। बाळासाहेबांनी त्या दिवशी त्यांनी HDFC बँकेचे चेअरमनशिप साहेबांशी बोललेले, याला आमच्या शेतकऱ्यांना काहीतरी कर्ज देता येईल का याच्यावर आपण ते स्वतः माझ्याशी बोलले। मी त्यांना म्हटलं आपले चेअरमन, व्हाईस चेअरमनचे होऊ द्या, त्याच्यानंतर आपण साहेबांना बोलून आणू, नंतर काय शेतकऱ्यांच्या हिताकरता जो काही निर्णय घेता येईल तो आपल्याला घ्यायचा आहे। आणि तसेच आज या ठिकाणी या निवडणुकीनिमित्त आमचे सोसायटीचे सचिव बर्वे साहेब, तसेच सिन्नरहून खास त्यांनी या ठिकाणी आलेले सानप साहेब आणि आमचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक शंकरदादा आव्हाड यांच्या विनंतीला मान देऊन सानप साहेब या ठिकाणी आले, त्यांचे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि मला चेअरमनपदी, व्हाईस चेअरमनपदी जी संधी दिली या सर्वांचं मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो। पाटोळे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदाच्या निवडणुकीसंदर्भात
नाशिक DDR ऑफिसचे नाशिक तालुक्याचे सहाय्यक निबंधक अधिकारी सन्माननीय राजेशजी सानप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। आज पुन्हा एकदा पाटोळे गावामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचा आदर्श या ठिकाणी या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व संचालक मंडळाने घालून दिलेला आहे। मी संचालक मंडळाच्या वतीने नूतन चेअरमन सन्माननीय बाळकृष्ण मुरलीधर चकोर यांचे तसेच व्हाईस चेअरमन सोपान आनंदा खाताळे यांचे सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्याकडून या पाटोळे विविध कार्यकारी सोसायटीतील सर्व सभासदांचं भविष्यात हित ते राखतील आणि या सोसायटीचं नाव भरभराटीस आणतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुनश्च एकदा सर्व संचालक मंडळानं जी आज ही निवड केलेली आहे या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। पाटोळे विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थेच्या संचालक मंडळाची सन 2022 ते 2027 निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा आज 4/7/2022 रोजी माननीय अध्यक्षीय अधिकारी राजेशजी सानप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। उपस्थित संचालक मंडळ संजय कचरू कराड, बाळकृष्ण मुरलीधर चकोर, सोपान आनंदा खाताळे, नंदकिशोर खंडराव खाताळे, शंकर मुरलीधर आव्हाड, राम हरिवामन खाताळे, किसन वाळीबा कराड, सोमनाथ बंडू कराड, राजेंद्र नाबाजी खाताळे, मधुकर पोपट चकोर, कैलास हरी साळवे, सौ मंगल सोपान कराड, जिजाबाई शिवराम आंधळे असं 13 संचालक मंडळ अविरोध निवडून आलेले आहे। तसेच सर्व संचालक मंडळांमधून अविरोध बाळकृष्ण मुरलीधर चकोर चेअरमनपदी तर सोपान आनंदा खाताळे व्हाईस चेअरमनपदी अविरोध निवडून आलेले आहे। सर्वांचे संचालक मंडळाच्या अभिनंदन। आज पाटोळे गावात विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आदरणीय बाळासाहेब मुरलीधर चकोर यांची चेअरमनपदी निवड झाली। तसेच व्हाईस चेअरमनपदी सोपान आनंदा खाताळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मी गावाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्व संचालकाच्या वतीनं हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो।